श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जर तुला स्वर्गात जायची इच्छा असेल तर स्वामी माऊलीसोबत फक्त 11 मिनिटे घालव. पुढील 11 मिनिटे तुझ्या भाग्याचे खूप काही असे दार उघडू इच्छितात. तू प्रवेश करता तुझे जीवन उन्नती, प्रगती आणि आर्थिक चमत्कार प्राप्त करण्यासाठी उन्नत होते. बाळा, जेव्हा तू हा संदेश संपूर्ण ऐकशील तेव्हा तुमच्याकडे ते दिव्य आशीर्वाद, चमत्कार घडायला लागतील. देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, मी तुझ्यावर आशीर्वादाचा वर्षाव करण्यासाठी आज येथे तुमच्यासमोर उपस्थित आहे. तू जर मनापासून माझा दावा करत आहे, माझे स्मरण करत आहे, तर त्या क्षणाला मी तुझ्यापर्यंत आलो आहे. हे तुझ्या हाकेला ऐकून, तुझे स्मरण ऐकून देव म्हणतात, बाळा, माझ्या आशीर्वादाने पूर्ण करणे हे पुढील 2 महिने तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ ठरणार आहे. त्यासाठी स्वामीकडून आशीर्वादाचा वर्षाव प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी आई, मी तुझे बाळ आहे असे लिहा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माझे दैवत आहे असे टाईप करा. तुम्ही इतके प्रयत्न करत आहात ते सर्व काही सफलतेने परिपूर्ण होणार आहे. जेव्हा तुमच्या आयुष्यात ते परिवर्तन घडणार आहे, त्या शुभ परिवर्तनासाठी तुम्ही खूप काही प्रयत्न देखील करत आहात, तेव्हा देव तुमच्या दिशेने खूप काही असे पाठवू इच्छितात. त्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना आजपर्यंत करत आहात. देव तुम्हाला नेहमी आनंदी, उत्साही आणि स्मितहास्यासह पाहू इच्छितात. जर तुम्ही हे सर्व करायला, ते स्वीकार करायला तयार असाल तर होय स्वामी कमेंट करा. देव तुमच्या मुखावर नेहमी स्मितहास्य पाहू इच्छितात आणि तुमच्याकडे ते मार्ग पाठवू इच्छितात. ते समृद्धीचे मार्ग जे अनेक दिशेने तुमच्याकडे येणार आहेत आणि तुमची भरभराट योग्य दिशेने होणार आहे. देव म्हणतात, तुला ती विपुलता देण्यात येईल, तुला ते भरभराट देण्यात येईल. कारण तू जो काही मार्ग निवडला आहे तो देवानेच दाखवलेला मार्ग आहे. त्यावर चालणार आणि प्रयत्न केलं की तुला ते भरघोस यश प्राप्त होणार आहे. चिंता, व्यथा, काळजी दूर होईल, कारण माझा आशीर्वाद तुझ्यासाठी येत आहे. सुख, संपन्नता आणि दिव्यता प्राप्त करण्यासाठी या संदेशाला लाईक करा. देवाचा हा दिव्य संदेश तुम्ही ऐकत आहात, तुम्ही भाग्यशाली आहात. तुम्ही जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर देव तुमची ओंजळ सुखाने, आनंदाने भरतील, यावर विश्वास ठेवा. देव म्हणतात, बाळा, मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. मी तुझे रक्षण करतो. तुझ्यासाठी मी नेहमीच कार्य करत आहे. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्यासाठी उत्तम संधी निर्माण करू इच्छितो. आज तुम्हाला प्रेम, विपुलता, चमत्कार, खूप काही भरभरून प्राप्त होणार आहे. तू ज्या काही काळजीत होता ती काळजी लवकरच सुसंपन्नतेत आणि आनंदात परिवर्तन करण्यासाठी तुझा देव तिथे उपस्थित आहे. तुझ्या मनातील ती प्रत्येक इच्छा मला सांगा, ती पूर्ण करण्यासाठी मी तुला आशीर्वादित करत आहे. बाळा, तू योग्य दिशेने पुढे चालत राहा, कारण माझा मोठा आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहे. देव म्हणतात, तुझ्यासाठी असे काही पूर्वकाळ सुरू होणार आहे ज्या माध्यमातून तुला ते सुख, ते आनंद प्राप्त होताना तू अनुभव करणार आहेस. माझ्या प्रिय मुला, माझ्यावर विश्वास ठेव. मी आज तुझ्यासाठी विपुलता, प्रसन्नता, आनंदाचे क्षण देऊ इच्छितो. ते स्वीकार करण्यासाठी तू सज्ज आहेस. स्वामीकडून विपुलता, आनंद प्राप्त करण्यासाठी 1111 टाईप करा. देव म्हणतात, बाळा, तू जे काही कर्म केले आहे आणि यापूर्वीही केले आहेस त्यासाठी माझी प्रार्थना देखील तू मनापासून केलं आहेस, तेव्हा तू सज्ज हो, आनंदित हो, कारण आता तू मागितलेले ते सर्व काही आशीर्वाद तुझ्या दिशेने एकत्र करून पाठवण्यात येत आहे. तुमच्या दिशेने असे काही सज्ज आशीर्वाद देण्यात येत आहे. तुमचा मार्ग तितका सहज आणि उन्नत होणार आहे. त्यावर तुमची प्रगतीची दिशा निश्चित आहे. देव तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे. ते देवाचे कार्य अखंड स्वरूपाचे सुरू आहे, तेव्हा देवाचे धन्यवाद करायला विसरू नका. देव महान आहे. देवाचे कार्य सतत तुमच्यासाठी सुरू आहे हे विसरू नका. तुमच्याकडे ती संपन्नता प्राप्त करण्यासाठी तुम्ही जी काही प्रयत्न करत आहात त्यात देव तुम्हाला
नक्कीच यश देतील. तुमच्याकडे तो आनंद देखील पाठवतील जो तुम्हाला तुमच्या नात्यातून प्राप्त करायचे आहे. जे नाते आजपर्यंत दुरावले होते, खूप कारणामुळे ते तुमच्यापासून दूर होते, ते देखील आता देवाच्या आशीर्वादाने तुमच्याजवळ येऊन तुम्हाला ते आनंद प्रदान करतील. जे काही तुम्ही या खूप काळापूर्वी प्राप्त केले नाही, ते सर्व काही सुख देव एकत्र करून तुमच्या दिशेने देत आहेत. ते तुम्ही आनंदाने स्वीकार करावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. देव म्हणतात, माझे प्रिय बाळा, हा संपूर्ण आठवडा तुझ्यासाठी इतका शुभ फलदायी ठरणार आहे की तू या आठवड्यात माझ्याकडे जी जी इच्छा करशील ती पूर्ण होण्यासाठी मी तुला आशीर्वादित करत आहे. तू लवकरच अक्कलकोटला येण्याची तयारी करणार आहे, कारण मी तुला बोलवू इच्छितो. माझे दर्शन करण्याची तुझी खूप काळापासूनची इच्छा मी आता या आठवड्यात पूर्ण करणार आहे. त्यासाठी तू सज्ज हो. जो कोणी माझे प्रिय बाळ येऊ इच्छितात त्यासाठी मी ते द्वार उघडू इच्छितो. तुम्ही दर्शनासाठी तयार व्हा. तुम्ही त्या द्वारात प्रवेश करण्यासाठी तत्पर राहा. तुम्ही ज्या क्षणी माझ्याकडे ती इच्छा प्रकट केलं आहे त्या क्षणाला मी तुम्हाला तो आशीर्वाद दिला आहे. ज्याच्या मनात तो खूप काही प्रश्न आहे की मी ते कसे साध्य करेन किंवा मी कोणत्या मार्गाने तिथपर्यंत येईल, तेव्हा निश्चित राहा. ज्यांना येणे आहे आणि माझे दर्शन करणे आहे, मी त्यांना माझ्यापर्यंत बोलवून घेणार आहे. देवाचे खूप काही असे दिव्य चमत्कार तुम्ही आता स्वतः अनुभव करणार आहात. तुम्हाला दर्शनाची ओढ लागली आहे हे स्वामींनी जाणले आहे. तेव्हा देव तुम्हाला संपूर्णपणे आज्ञा देऊ इच्छितात की जर तुझी इच्छा असेल की तू अक्कलकोटला दर्शनाला यावे तर तुझी ती इच्छा लवकरच पूर्ण करण्यात येईल. देव तुझ्यासाठी ते दार उघडू इच्छितात आणि तुम्ही प्रवेश करता तुला ते देवाचे दिव्य दर्शन प्राप्त होईल. आणि जो कोणी ते दिव्य दर्शन करण्यासाठी जिथे आहे तिथेच प्रार्थना करतात तेव्हा त्यांना देव स्वप्नात येऊन नक्कीच दर्शन देतील. कारण खूप काही बाळाची तशी देखील इच्छा आहे की देवाने माझ्या स्वप्नात येऊन मला दर्शन द्यावे, तर त्यानुसार देव त्यांना नक्की स्वप्नात येऊन दर्शन देतील. देवाची अफाट लीला आहे. देवाची लीला करण्याच्या पलीकडे आहे. देवाचे कार्य तुमच्यासाठी सतत अविरत आणि अखंड स्वरूपाचे सुरू आहे. प्रत्येक भक्ताच्या मनात वेगवेगळ्या कल्पना आहे, वेगवेगळी चित्रे प्रत्येकाने रंगवली आहे. देव त्यातील प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी इथे उपस्थित आहे. देवाच्या नावाचा जयघोष करा. देवाच्या नामात राहा, देवाच्या प्रेमात राहा, देवाच्या भक्तीत राहा. देव तुमचा कल्याणच करणार आहे. देव म्हणतात तुमच्याकडे अचानकपणे ते आर्थिक चमत्कार प्राप्त होणार आहे. ती विपुलता, ती भरभराट येणार आहे. तुझे केलेले चांगले कर्म मी पाहिलो आहेत, त्यांना नेहमीच आयुष्यात पुढेही सुरू ठेव. जर तू ते सुरू ठेवलंस तर माझा दिव्य आशीर्वाद तुझ्यापर्यंत नक्कीच येऊन तुझे प्रत्येक प्रश्न मार्गी लागतील. बाळा, चैनीने जीवन जग. तुझ्या मनातले सर्व काही क्लेश या क्षणाला मी नाहीसे करतो. तुझ्यातून त्या चिंता, ते क्लेश नष्ट करतो. तुझ्यासाठी सुखाचा, समृद्धीचा आणि आनंदाचा आशीर्वाद देऊ इच्छितो. ते स्वीकार करण्यासाठी सज्ज हो. तुमचेही देवी संदेशावर आणि देवाच्या शक्तीवर विश्वास असेल तर देव मान आहे. देवाचे कार्य अशक्य शक्य करू शकणारे आहे अशी कमेंट करा. देव तुमच्यासाठी ते कार्य करत आहे जे तुमच्यासाठी अशक्य आहे, पण ते देवासाठी सर्व काही शक्य आहे. देव म्हणतात हम गया नहीं जिंदा है. या वाक्यावर तुझी आता अधिक प्रचिती येणार आहे. तुझा विश्वास बसणार आहे. तू तो देवाचा दिव्य अनुभव करणार आहेस बाळा. त्यामुळे तू आत्ता चिंता सोडून चिंतन कर. देव तुझ्यासाठी खूप काही आशीर्वाद देत आहे. तुझ्या कुटुंबालाही सुखी ठेवत आहे. देवाचा आशीर्वाद तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी ठरणार आहे. तुझ्या मुलाबाळाची काळजी देखील देव करत आहे, हे तू विसरू नकोस. देव म्हणतात माझे प्रिय मुला, माझी नजर आणि माझी कृपादृष्टी निरंतर तुझ्या
संपूर्ण कुटुंबावर आहे, तेव्हा कोणतीही चिंता करू नको. सुखी समृद्धीने तुझे घरदार भरल्या जाईल. तू ज्या काही कार्यात आहेत ते कार्य मोठ्या प्रमाणात वाढ होईल. माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे. तू केलेली सर्व काही सेवा मी मान्य करत आहे, मी स्वीकार करत आहे. तू लवकरच माझा विपुलतेचा आशीर्वाद आणि चमत्काराचा आशीर्वाद प्राप्त करणार बाळ आहेस. होय बाळा, मी तुला सांगत आहे, तू आता माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव. नाम जप कर, ध्यान कर, त्यामुळे तू मला स्वतःच्या अगदी जवळ प्राप्त करशील. मी सदैव तुझ्या पाठीशी कार्य करत आहे. देवाचे कार्य निरंतर आणि अखंड आहे. ते संपूर्ण सृष्टीचे चालक आहे, मालक आहे. तेव्हा देवाच्या या दिव्य संदेशावर जो कोणी विश्वास ठेवून श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे लिहील, त्याच्या घरी देव भरभराट करेल. देव त्याच्या सुख संपन्नता वाढीला लागो. त्याच्या मुलाबाळांना देव सुखी संपन्न आणि आनंदी ठेवोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली स्वामी सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. जय शिवशंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. मित्रांनो, आपल्या भक्तिमय चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा, म्हणजे दररोज भक्तिमय व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटेल. व आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. स्वामी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो, ही स्वामी चरणी प्रार्थना.